बीड जिल्ह्यामध्ये 2 एप्रिलपर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आलेले आहेत। सध्या जिल्ह्यामध्ये नेत्यांचे, प्रमुख कार्यकर्त्यांचे व्हायरल होणारे व्हिडिओ त्यासह धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामुळे वंजारी विरुद्ध मराठा वाद होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मनाई आदेश लागू करण्यात आले। अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय। कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये सुधारणा सरकार करणार आहे। ठाणे कोर्टात सुरू असलेल्या कामकाजाला सरकार आव्हान देणार आहे। नागपूरच्या दंगलींच्या तपासादरम्यान एक मोठी घडामोड समोर आली आहे। या हिंसाचारात बांगलादेशी दहशतवादी संघटनांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे। नागरिकांमध्ये द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या चिथावणीखोर पोस्टच्या तपासणी दरम्यान पोलिसांना बांगलादेशी कनेक्शन आढळून आलं। सुमारे 8:30 ते 3 या दरम्यान महाल, भालदारपुरा आणि हंसापुरी या भागात दंगल उसळली होती। मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे महाल आणि हंसापुरीतील जाळपोळ आणि दगडफेक पूर्वनियोजितच असल्याचं त्या रात्रीच्या एकूण घटना आणि स्थितीवरून बऱ्याच अंशी दिसून येत आहे। सोन्याचा दर 700 रुपयांनी वाढून 91,950 रुपयांवर पोहोचलाय, तर एक चांदीचा दर प्रति किलो 1,03,500 रुपयांवर पोहोचलाय। चांदीच्या दरात किलोमागे 1000 रुपयांची वाढ झाली आहे। वर्षभरासाठी मसाला तयार करण्याची गृहिणींची लगबग सुरू आहे। होलसेल बाजारात काही प्रमाणात लाल मिरची आणि अख्ख्या गरम मसाल्यांच्या किमती स्थिर आहेत, मात्र अन्य काही मसाल्यांच्या किमतींमध्ये फारसा फरक न पडल्यानं यावर्षीही मसाल्याचा ठसका सामान्यांना लागणार आहे। विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरचा पहिला टप्पा 96 किलोमीटरचा आहे आणि त्यासाठी CRZ, पर्यावरण विभाग, वन विभाग आणि वन्यजीव अशा वेगवेगळ्या 5 विभागांच्या परवानग्या आवश्यक आहेत। यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे, त्यामुळे जूनपर्यंत या परवानग्यांचा सर्व अडथळा दूर होणार आहे। उन्हाळी हंगामासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयानं विविध मार्गावर 3 विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वेनं घेतलेला आहे। या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं कोकण रेल्वेनं स्पष्ट केलंय। JNPTला जोडणाऱ्या 6 पदरी रस्त्याला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आणि या प्रकल्पाच्या 4500 कोटींच्या खर्चाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे। या महामार्गामुळे मुंबई, पुणे तसंच गोवा महामार्गावरील प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। कोकणातील दुर्गम भागात असलेल्या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी जाण्यासाठी आता रोपवे मंजूर करण्यात आलेला आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात रोपवे प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे। यामध्ये राज्यातील एकूण 29 पर्यटन स्थळांचा समावेश आहे। राज्यातील महामार्गावर तसंच शहरातील हॉटेलसह पेट्रोल पंप या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छ आणि चांगली स्वच्छतागृह असणं गरजेचं आहे। यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्यातील सर्वच महत्त्वाच्या रस्त्यांवर महिलांसाठी विशेष स्वच्छतागृह उभारण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे। कोस्टल रोडवरील पथदिव्यांच्या खांबांवरील तांब्याच्या तारा चोरण्याच्या घटना वाढल्यानं महापालिका आणि कंत्राटदार हैराण झालेले आहेत। या चोरी प्रकरणी कंत्राटदारानं पोलीस ठाण्यात 5 ते 6 तक्रारी केल्यात, मात्र चोरांचा बंदोबस्त होऊ न शकल्यानं पालिकेनं आता तांब्याऐवजी अॅल्युमिनियमच्या तारांचा वापर करण्याचं ठरवलंय। कोस्टल रोडचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानं उत्तरेकडील दुसऱ्या टप्प्यासाठी महापालिकेनं तयारी सुरू केलेली आहे। पालिकेनं मालाड, पहाडी, गोरेगाव, चारकोप, बोरिवली, एकसर, दहिसर आणि मालवणी येथील 60 भूखंडांना आरक्षण बदलाची नोटीस बजावली असून त्याचं लवकरच संपादन केलं जाणार आहे। MMRDAनं या वर्षात कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो 14 मार्गिकेचं काम हाती घेण्याच्या अनुषंगानं हालचाली सुरू केलेल्या आहेत। या मेट्रो मार्गिकेमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी MMRDAकडून लवकरच सल्लागार नेमला जाणार आहे। मेट्रो 14 मार्गिका ही 38 किलोमीटर लांबीची असून या मार्गिकेवर एकूण 15 स्थानकं असतील। इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडनं मार्केटिंग डिव्हिजनसाठी अप्रेंटिसची थेट भरती जाहीर केलेली आहे। या भरतीची जाहिरात अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे। सर्वसामान्यांपासून ते सत्ताधारी मंत्र्यांसह विरोधकांपर्यंत वाहनांसाठीची उच्च सुरक्षा क्रमांक पाटी अर्थात HSRPची चर्चा आहे। जुन्या वाहनांना 30 एप्रिलपर्यंत HSRP लावणं बंधनकारक आहे, मात्र यासाठी नोंदणी पूर्ण केल्यावर वाहनधारकांना चक्क मे आणि जूनची भेटीची वेळ मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पुढील 5 दिवस विदर्भात काही ठिकाणी विजांसह वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर दुसरीकडे मुंबईतील कमाल तापमानातही घट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबईकरांना काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसात तापमानात वाढ झाली आहे आणि या तापमानामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। वेळीच उपचार न केल्यास उष्माघातामुळे मृत्यू ओढवू शकतो आणि त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलंय।
राज्यातील अनेक शहरांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागत असताना नवी मुंबईकरांना पुरेसं पाणी उपलब्ध होत आहे. मोरबे धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. तरी देखील नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलंय. भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यानं अनेक भागातील पाणी पुरवठा खंडित झालाय. पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. शिरूर शहरासह आजपासून दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली आहे. सद्यस्थितीमध्ये बंधाऱ्यात उपलब्ध असणारा पाणीसाठा काटकसर करून वापरणं आवश्यक आहे. उरण भूसंपादनाच्या बदल्यामध्ये मोबदला देण्यासाठी मागणी करूनही 11 कोटींचा निधी देण्यास शासनाकडून दिरंगाई होते आहे आणि त्यामुळे गेल्या 23 वर्षांपासून राज ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या उरण बायपास रस्त्याचं काम रखडलंय. रखडलेल्या कामामुळे मात्र उरण नगर परिषदेला शहरातील वाहतूक कोंडीची समस्या अधिकच गंभीर बनली आहे. सीईटी मार्फत घेण्यात येणाऱ्या MBA, MMS, BEd आणि हॉटेल मॅनेजमेंट या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या दिवशीच मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येणार होत्या. मात्र व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करून विद्यापीठानं 8 दिवसांच्या परीक्षा पुढे ढकलल्यात. सध्या 42,000हून अधिक भटक्या श्वानांचं लसीकरण झालं असून 5 वर्षात एकूण 91,300 भटक्या श्वानांचं निर्बीजीकरण करण्यात आलंय असा दावा महापालिकेनं केलाय. गेल्या 2 महिन्यात मुंबईतून 363 वाहनं चोरीला गेली असून यातील अवघ्या 140 वाहनांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलंय. या आकडेवारीमधून दिवसाला 6 ते 7 वाहनं चोरीला जात असल्याचं स्पष्ट झाल्यानं मुंबईकरांची डोकेदुखी वाढली आहे. मुंबई महापालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागानं 18 मार्चपर्यंत 5,392 कोटी रुपयांचा कर संकलित केलाय. आतापर्यंत एकूण उद्दिष्टाच्या 87% उद्दिष्ट गाठलेलं आहे. दरम्यान पुढील 10 दिवसात जवळपास 800 कोटी रुपयांच्या कर वसुलीचं आव्हान आहे. पनवेल पालिकेच्या मालमत्ता कर विभागानं 2024-25 या आर्थिक वर्षात 370 कोटींची वसुली केली आहे. हा आजवरील सर्वाधिक वसुलीचा विक्रम असल्याचं सांगण्यात येत आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यात खासगी शाळांमध्ये 25% जागांवर मोफत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं सध्या सुरू आहे. या अंतर्गत पहिल्या प्रवेश फेरीतील प्रतीक्षा यादीच्या टप्पा 1 मधील पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू झालेले आहेत. ही प्रक्रिया 18 ते 24 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. पनवेल महानगरपालिकेनं दिबा पाटील विद्यालयामध्ये इंग्रजी शाळेत 2025-26 या वर्षाकरता ज्युनियर KGच्या वर्गामध्ये प्रवेश प्रक्रियेला 25 मार्चपासून सुरुवात करण्याचा निर्णय घेतलाय. इच्छुक पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश अर्ज भरावेत असं आवाहन देखील केलंय. राज्यात कुष्ठरुग्णांच्या रुग्णालयीन सेवा आणि पुनर्वसनासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांना प्रतिकुष्ठ रुग्ण दरमहा 6,200 रुपये आणि पुनर्वसन तत्वावरील स्वयंसेवी संस्थांना दरमहा प्रतिकुष्ठ रुग्ण रुपये 6,000 इतकं अनुदान शासनाकडून वाढवण्यात येणार आहे अशी माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत दिली आहे. चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांनी तालुक्यात यशस्वीपणे राबवलेल्या जिवंत सातबारा मोहिमेची दखल घेऊन आता ती योजना महाराष्ट्रभर राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार महसूल विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर केलाय. पुण्यामध्ये नव्यानं समाविष्ट झालेल्या 32 गावांची बैठक बोलावण्यात आली आहे. कर, पाणी यासह अन्य विषयांवर अधिवेशन संपण्यापूर्वी मंत्रालयात पुण्यातील आमदार आणि पालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक घेण्यात येणार आहे. महापालिकेकडून थकीत मिळकत करासाठी कोणत्याही प्रकारची अभय योजना राबवली जाणार नाही आणि त्यामुळे मिळकतधारकांनी आपला कर आणि थकबाकी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी भरावा, अन्यथा संबंधित मिळकतींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पुणे महापालिका प्रशासनानं दिलाय. मुंबईतील अनधिकृत कबूतरखाने आणि दादरचा सुप्रसिद्ध कबूतरखाना बंद करावा या मागणीसाठी मनसेनं पुन्हा एकदा मोहीम सुरू केली आहे. मनसेच्या पर्यावरण सेनेनं मुंबई महापालिका आणि पोलीस विभागाकडे मागणी केली आहे. त्यामुळे दादरचा कबूतरखाना इतरत्र हलवण्याचा विचार पुन्हा एकदा पुढे आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड मार्गावरील मांदिवली येथील भाळजा नदीवरील पूल अवजड वाहतुकीसाठी कमकुवत झालाय. या पुलावरून 18 पेक्षा अधिक जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मात्र तरीही राजरोसपणे ओव्हरलोड डंपर वाहतूक सुरू असल्यानं संताप व्यक्त केला जातोय.